कोळी किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मसाला वांगी बनवणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहेत, ही वांगी घेतलेली आहेत मी 1/2 किलो, अशी चिरून वगैरे घेतलेले आहेत। ह्याच्याने आपल्याला कळते कीटक वगैरे असेल तर, आणि ते पाण्यामध्ये ठेवलेले आहेत काळी पडू नये म्हणून। हे एक टोमॅटो घेतलेला आहे चिरून, एक कांदा घेतलेला आहे चिरून, कोथिंबीर घेतलेली आहे अर्धी वाटी चिरून, हे 3 मोठे चमच शेंगदाणे घेतले आहेत, भाजून घेतलेले आहेत मी। हे सुकं खोबऱ्याचं किस घेतलेले आहे 2 चमच, तीळ घेतलेले आहेत पांढरे 2 चमच, हे फोडणीसाठी साहित्य घेतले। हे जिरं घेतलेले अर्धा चमच, हिंग घेतलेले 1/2 चमच, कढीपत्ता घेतलेला आहे आणि लसणाच्या 5-6 पाकळ्या घेतल्या आहेत ठेचून। घरगुती कोळी मसाला घेतलेला आहे एक अर्धा चमच, हळद घेतलेले आहे अर्धा चमच, मीठ घेतलेले आहे आणि तेल घेतलेले आहे। आता वांग्यामध्ये भरण्यासाठी आपण मसाला बनवणार आहोत। मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घेते, खोबरं आणि तीळ भरड वाटून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपण साहित्य वाटून घेतलेले आहेत, ते मी डिश मध्ये काढलेले आहेत, शेंगदाणे, खोबरं आणि तीळ। आता याच्यामध्ये आपण 1/2 चमच हळद घालूया, अर्धा चमच मसाला घालूया घरगुती कोळी मसाला, मीठ घालूया चवीनुसार, थोडीशी कोथिंबीर घालूया, थोडा लसूण घालूया, ठेचून घेतलेलं आहे मी लसूण। ते चांगलं मिक्स करून घेऊया मिश्रण। मी लाल मसाल्यात बनवते, तुम्ही हिरवी मिरची घातली तरी चालेल, चांगलं तिखट खात असाल तर। असं एकजीव चांगलं करून घ्यायचं आहे आपल्याला। मिश्रणाला थोडं ओलसरपणा येण्यासाठी आपण थोडा अर्धा चमच याच्यामध्ये तेल घालूया। आता आपले मिश्रण तयार झाले, आता आपण हे वांग्यामध्ये भरूया। आता आपण वांग्यामध्ये भरूया मसाला हा। तुम्ही छोटी वांगी, मोठी वांगी कुठल्याही साईजची घेऊ शकता। काटेरी चांगली गावठी वांगी भेटतात हिरवी, ती सुद्धा घेऊ शकता। आणि देठासकट घ्यायची आहेत, कारण शिजल्यानंतर आपली वांगी गळून जातील मसाल्यामध्ये, म्हणून देठासकटच घ्यायची आहेत वांगी आपल्याला। आता चांगला मसाला भरून घ्यायचा आहे आपल्याला। अशा प्रकारे मी सगळी वांगी भरून घेते, असं भरून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपली सगळी वांगी भरून झालेली आहेत आणि आपला मसाला उरलेला आहे, तो आपण ग्रेव्हीमध्ये वापरणार आहोत। आता पॅन ठेवलेला आहे मी गॅसवरती गरम करायला। आता फोडणी करूया आपण। 2 चम्मच तेल घालते मी। तेल गरम झालं की आपण फोडणीला जिरं घालूया, कढीपत्ता घालूया, हिंग घालूया, कांदा घालूया, कांदा चांगला शिजवून घ्यायचा आहे। आता कांदा थोडा परतला आपला, लसूण घालूया,
तो मसाल्यामध्ये पण थोडा लसूण वापरलेला होता, फोडणीमध्ये पण थोडा टाकायचा आहे. तर टोमॅटो घालूया. टोमॅटो पण चांगला मऊ शिजवून द्यायचा आहे. आता हे सगळं एकजीव होईल तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटं लागतील आपल्याला हे मऊ होण्यासाठी. 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत. आपला टोमॅटो चांगला मऊ झाला आहे. आता याच्यामध्ये आपण मसाले घालूया. हळद घालते पाव चम्मच, घरगुती कोळी मसाले अर्धा चम्मच, मीठ घालूया चवीनुसार. आपण मसाला बनवला त्याच्यात सुद्धा मीठ आहे, तर गरजेनुसार घालायचं आहे आपल्याला. चांगलं मिक्स करूया. आता आपण भरलेली वांगे याच्यामध्ये टाकायचे आहेत. थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला. आणि वांगी चांगली शिजवून घ्यायची आहेत. मीडियम गॅसवरती झाकण देऊन चांगली शिजवून घ्यायची आहेत आपल्याला वांगी. मध्ये मध्ये असे उलटपालट करायचे आहेत आपल्याला. मऊ मऊ चांगली शिजवून घ्यायची आहेत. झाकण ठेवते मी. 4-5 मिनिटं झालेले आहेत. आपण वांगे दुसऱ्या साईडने पलटून घेऊया. आता आपला मसाला उरलेला होता तर आपण घालायचा आहे याच्यावरती. थोडं पाणी घालायचं आहे. अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. चांगलं मिक्स करून घेते. आता मसाल्यामध्ये चांगली शिजवून घ्यायचे आहेत वांगे आपल्याला झाकण ठेवून. पाच 6 मिनिटं झालेले आहेत. आपण खोलून बघूया. आता आपली ग्रेव्ही चांगली शिजलेली आहे. वांग पण मऊ पडले. आपलं वांग झालेलं आहे बघा. असं दाबल्यावर मऊ दिसते आपल्याला. शिजत तोपर्यंत आपण अशी उलटपालट करायची असतात झाकण खोलून आणि परत वाफ द्यायची असते. असं करत शिजवायचे आहेत. आता आपली वांगी शिजलेली आहेत. तुम्हाला जास्त याच्यामध्ये ग्रेव्ही पाहिजे असं थोडं पाणी ॲड करू शकता. मी सुकीच बनवलेली आहेत. आता आपली वांगी तयार आहेत. मी सर्व करते. अशा प्रकारे आपली खमंग मसालेदार वांगी तयार आहेत. तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की बनवून बघा. खूप छान होतात आणि कमेंटमध्ये सांगा कसे झालेत ते. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.